करता काय आलं नाही. एक हॉटेल भेटलं, एक गावाकडलाच माहोल आहे हा. एक छोटंसं गाव आहे, त्या गावात आलेलो आणि थोडंसं गावाच्या बाहेर पडलं की एक ढाबा टाईप हॉटेल होतं. सो तिथे गेलो जेवायला. मटन थाळी काहीतरी 250 रुपये होती आणि चिकन थाळी 200 रुपये. सो मी तिथं जेवलो. प्राईस खूप मला थोडंसं हे झालं की रिलाय 250 रुपयाला मटन थाळी, 200 रुपयाला चिकन थाळी. म्हणून मी ट्राय केली. तर बाजरीच्या भाकरी तरी म्हणजे तुम्ही एक जरी खाल्ली ना आउटच. म्हणजे एवढे ती जाड आणि खायला पण भारी एकदम. आणि एकदम जसं ऑर्डर येईल तसं बनवून देत होते. एवढं भारी टेस्टी होतं ना. ढवरा मटन थाळी काहीतरी होतं नाव त्या ढवरा थाळी. मटनची टेस्ट पण छान होती. फक्त मे बी मसाला वेगळा असल्यामुळं मला थोडंसं ते वेगळं वाटलं. आपलं नॉर्मल मटन आणि हे ढवरा मटन थाळी थोडीशी टेस्टला वेगळी आहे. छान झालं जेवण पण छान झालं. आता आपला परतीचा प्रवास. तरी तिथे बस स्टॉपला आजी हात करतायत. आपण त्यांना घेऊन पुढचा प्रवास सुरू करूया. ही दिंडी कुठे चालली आता? हा, त्यांची पुण्यतिथी जणू परवा दिवशी काय चालली तिथं. अच्छा. इकडून पंढरपूरला जातात का दिंड्या? पंढरपूरला जातात ना भरपूर दिंडी. आपल्या ते एकादशीला आता घरी आले लोक. लांब आहे ना इथून? हा, लांब. आपल्या महाराष्ट्रातलं कुलदैवत तेवढंच आहे ना मोठं. हो. तुम्ही केलेत का वाऱ्या? मी आईने केलं ना. मी जातील दादा. हा, मी जात दरवर्षी जाते. किती वय आहे? वय नाही सांगते सो आता. बस पायाला फोड आहे तरी पण जातेच मी. माझी आजी पण जायची. जाते ना. नाही आता नाही राहिलं. नाही का? हे 100 क्रॉस झालं त्यांचं. पण पहिले जायचे आम्ही लहान असताना. मी नाही जात पण मालक जातात ना माझे. कोणी कोणी जातं वगैरे. प्रत्येकातून कोणी निघतच. ओके. या वर्षी पब्लिक होती म्हणजे पंढरपूरला पब्लिक. अच्छा. हो, पब्लिक असतात. याच्यावर येईल होती ना एक दिंडी आपली. काही दुसऱ्या देशातलं काही नाव होतं का? चीनवरून इंडियावरून कुठं आलेली होती. होय का? ती आधीच म्हणते महिन्याभर यांनी येईल होती विमानाने. अच्छा. मग आपल्या माऊलीच्या दिंडीला सहभाग झाला. ओके. आता तुम्ही कुठे चाललाय? आणि आता मी गोव्याला जा. आम्हाला तिथं गोडगावाच्या फाटीवर उतरायचं आणि इकडं कोकणगावला जायचं घरी माझ्या. हा, पण आता मी इथून राईट साईडला जाणार. हा का? इकडे आम्हाला इथं उतरावं लागेल मला. हा, हे तळेगाव बरं का दादा. अच्छा अच्छा. हा, माहित नाही ना कधी नाही. शिन्नर मग वाढलं तर आम्हाला इकडं सेट मारून चालायचं. तुम्हाला इथं इथं उतरू ना? हा, साईडला. इथून भेटतील ना गाड्या तुम्हाला? हा, भेटत. हे काय जेवढ्या उभे आहे. ठीक आहे. मी इकडे जाणार बहुतेक. ठीक आहे. पैसे नको. हा, येणार दादा. नाही पैशासाठी थोडी बसवलंय तुम्हाला. हो हो. ते समृद्धी मार्ग कुठून आहे? समृद्धीला ते नाही सांगते. नाही. समृद्धीला कसं जायचं माहित नाही. समृद्धी हा,
शिन्नरला चालले ना तुम्ही? हा सिन्नरला चाललोय. नाही लोकेशन टाकेल असेल ना. लोकेशन कुठून आहे? बघतो आता. समृद्धी महामार्ग. शिन्नरला नाशिक रोडनी जावं लागतं ना हो. ओके ओके. हा इकडूनच दाखवते. हा मग नाशिक तेच म्हणतात नाशिक. ओके ओके चला. येतंय का बाबा? येतंय का सिन्नरला? आता मी एकटा प्रवास करतोय, सोलो ट्रिप. सो जाता येता जी प्रवासात भेटतात ना, लय भारी माणसं भेटतात आणि मला गावाकडल्या लोकांशी असं बोलायला लय भारी वाटतं. एकदम रिस्पेक्टफुल. आता त्या आजीने यायचं होतं पण त्यांचं लक्ष नव्हतं माझ्याकडे. मोस्टली खूप घाबरतात गाडीत बसायला. नाही राहिला. 3 वाजलेत. मे बी 6 वाजेपर्यंत घरी पोहोचू आपण आणि 3 तासाचं आपलं ट्रॅव्हलिंग असणार आहे. आता मी आहे सिन्नरपासून एक देशमुख, रांजणगाव देशमुख म्हणून एक गाव आहे, त्या गावात गेलेलो. तिथे ॲक्च्युली एका क्लायंटची फॅमिलीमध्ये डेथ झालेली. सो अचानक इमर्जन्सीमध्ये निघायचं होतं. सो मी त्यांना पोचवलं. 3 तास लागले. समृद्धी एक्सप्रेस हायवे झाल्यापासून एक नंबर प्रवास करायला वाटतं आणि इकडे नाशिक शिर्डीला यायला पण भारी वाटतं. त्रास नाही होत कसला रोडचा. नॉनस्टॉप हायवे टू हायवे. तुम्ही पण बऱ्यापैकी सगळ्यांनी ट्रॅव्हलिंग केलं असेल कदाचित. मे बी शिर्डी विर्डीला आले असाल. जर कोणी आलं नसेल तर नक्कीच एकदा समृद्धी महामार्गाचा एकदा प्रवास करा. भारी वाटतं. मेन गोष्ट म्हणजे पहिलं जे रूट होता शिर्डीला जायला 7 तास लागायचे. आता 3, 3.5. मे हळूहळू एकदम आलं तर 4 तास. 4 तास खूप आरामात आलं. 3.5 तासात आरामात पोहोचतो. आणि ह्याच्या आधी 7 तास कंप्लीट लागायचं. 7 ते 8 तास, कधी कधी 9 तास नुसतं यायला आणि तेवढाच वेळ जायला. आता समृद्धीमुळे थोडंसं खूप इझी झाले प्रवास करायला. येतो नाही काय नाही बा भाऊ बाई लेकरांना उभी केली ग बया. देवाला भाजी रेणू खायला देवाला चालले त्या. हा हा हा. एकटंच चाललंय? हा नांदूरला ना. त्यांची माणसं आहे. अच्छा अच्छा. हा माणसं आहे. ठीक आहे ठीक आहे. आरामात बस. हा तो कोणते गाव भाऊ? मी सातारचा आहे. मी आता मुंबईला चाललोय. हा हा. अरे वा बसा. सातारच्या लोकायला मायाच राहते बर का पायाचं बाया. ऑपरेशन व्हायला वजू कुतरून द्या. ओके ओके. हो हो हा, हो. ये चालेल. बोल. जा बरं का. हा रेणू काय पशी उतरा. हा हा तिकडच उतरते. बाऊला दाखवून नाही देते. जाईन डायरेक्ट. सीट बेल्ट लावता जमेल का लावायला? नाही. मी जसं लावलंय ना हा तसं ना जमत आहे ना. आता भाऊ शेठ मला 2-3 गाड्या आहे मुलांना. अशा मला 5 मुलं आहे. अच्छा. पण ते त्यांच्या उद्या गायला. हा, हा, आणि त्यानं काय म्हणायचं काय आई इकडे जाती आई कायला तिकडे जाती. अरे भाऊ करू द्या देव देव. हा, हा, हा. मग जटे घालायपेक्षा आपलं निघायचं. लावता का ते हे? नाही ते वाजत राहणार. हा लाविते ना.
थांबा मी तसं नाही हा बरोबर आहे. इथे बघा एक हुक आहे. हा हा थांबा नाही तसं नाही असंच राहू द्या. असंच ना. हा इथे फक्त ते लावायचं. एक पुण्याला आहे, हा हा त्याने ऑपरेशन केले दोन्ही पायाचं. आता मला चालता यायला लागले. अच्छा हा निगडी हॉस्पिटल. अच्छा हा लोकमान्य तिकडे केले. पुण्याला वाड्या कॉलेजला प्रोफेसर येतो. अच्छा एक इकडे संगमनेरला मोठ्या कॉलेजला, हा हा एक साखर कारखान्यात आहे, एक शिंदरला आहे. रोजाने जातोय कंपनीत. अच्छा हा आणि मग आता इथे इथं एक आहे हा, हा. ना जो साखर कारखान्यात येतो येऊन जाऊन अच्छा, करतोय. अच्छा संध्याकाळी येतो, सकाळी 7ला 7:30ला जातो, संध्याकाळी 6:30ला येतो. अच्छा आता काय गुडघ्याचा त्रास वगैरे नाही आता काहीच त्रास नाही काय. आता मग हे काय असे आहे ओके. खालून एक फुटीच्या पुढे आहे. ओके हा 7.5 लाख पॅकेज दिलं त्यांना. मुंबईला जायचं का आता? हो जा. इथे सोडायला आलेलो. ते देशमुख एक गाव आहे ना कुठलं तरी रांजणगाव. हा राजनगाव. हा हा तिथे सोडायला आलेलो. हा तळेगावच्या खालती. हा सोबत कुणाला तरी घ्यायचं ना. सोबत आहे ना या बाई सारं गणगोतच. नांदूर मध्ये गेलं का तिडे इडे बी आते भाऊ होते. हा हा तुम्हाला कुठे उतरायचं ते तेवढं सांगा मला. हा, काय सांगा, रस्ते सांगा. इकडले जास्त माहिती हा 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 बरोबर सांगा. आपल्याला नसातून जायचंय. आता निमून लागलं. निमून झाल्या पळस खेड झाल्या मग नांदूर शिंगोट झाल्या तुम्हाला डायरेक्ट दुडी झाल्यावर मग शिंदर झाल्यावर मग नाशिक डायरेक्ट. मग नाशिक वरून तिथं सांगन मी, पण त्याच्या पुढे काय मला सांगता नाही येत. समृद्धी महामार्ग आहे ना त्या महामार्गाने तसंच जाणार आहे. तर मग तुम्हाला त्याच्या पुढे जायचंय का त्याच्या पाठीमागे? त्याच्या पाठीमागे जायचंय मला. हा. तुम्ही समृद्धीला बरोबर मी तुम्हाला पुढे गेल्यावर लावून देते. लागन तुम्हाला मोहर पेट्रोल पंप लागन एक शिंदरच्या मोहर. अच्छा. मग बरोबर समृद्धी लागन. समृद्धीला चढायचं. हा मग त्याच्या आधीच तुम्हाला हा उतरायचं. त्याच्या आधी मला उतरायचं मागे. आता असं नको व्हायला आधी मध्ये कुठेतरी नाही ना मग हे होईल. गोंधळ होईल तुमचा पण. समृद्धी पार पुढे तिकून एक फाटा आहे, एकूण एक आहे. मग एकूण नाही गेलं तरी तोच आणि तिकून नाही गेलं तरी समृद्धी लागत. अच्छा अच्छा. भाऊ जेवण बिवण करेल का? हो 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 आत्ताच केलं तिथे आणि निघालो.
नाही तर काही नाश्ता घालते तुला नांदून नको 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 बोलला तेवढंच पोट भरलं. नाही भाऊ, मला देवानं दिले. मला 5 नातू आहे, अच्छा 5 नाती आहे, अच्छा 5 मुलं आहे. हा, हा. तुझ्या वाणीच नातू आहे 2 3 5, 2 तुझे एवढे. आता तुम्ही तिथे उभे होता ते गाव तुमचं का? नाही, मागाव तिकडे राहिलं डोंगराच्या पलीकड. अच्छा हा, तिकडून इड आलते आते बाबा देवी आयला आलते. हा हा हा. वजूर शिवरीचं मंदिर आहे तिकडं. आता मोर रेणुका माताचे दर्शन घ्यायचं. हा, हा. आणि तिथनं परत मग तिथनं परत अंबिकाला जायचं. अच्छा असंच तिची कृपा असन. असं तुमच्यासारखं जाळू माळू नाही ते 4 रुपये गेले त्याचे आपल्याला फिकीर नाही. हा, हा, हा. देवदर्शन करायचं. हा, झालं आता 2-4 दिवस राहिले आषाढाचा महिना एवढा. आता ते निमून टाकलं आपण. हे पळसखेडा मानते आहे. अच्छा आता हे पळसखेडा लागन आपल्याला. पळसखेडा झाल्यावर नांदूर सिंगुटे लागन. अच्छा काय पाऊस चांगला वय नाही बी. हा, हा. असा दापा दापा झाला, धुवून चुन गेलं नाही काय नाही. इकडे कमी झाला असेल, मुंबईला भरपूर होतोय. आणि निसं पिंगाट पिक्क झाले, काहीच चव नाही अजिबात इकडे त्याला. जास्त बागायतच आहे ना, ऊस आणि कांदे वगैरे. हा, कांदे वगैरे शिगनेला सारं बागायत राहत. हा हा हा. ऊन पडाने कम्प्लीट 1.5 महिना झाला तसं ऊन नाहीये. अच्छा आणि तसं नुसतं बारीक पाऊस चालू आहे, सारखा बारीक पाऊस चालू आहे. आरामात आरामात उतरा. काळजी घ्या. बाय बाय. आजी मस्त होत्या, गप्पा मारल्या. आता निघूया आपण आपल्या मार्गे जायला. ₹4456 रुपये डालते, 4456.